महाराष्ट्र आवाज न्यूज। गावकऱ्यांना इजा न होता जखमी बिबट्याची सुरक्षित सुटका। खापर वनक्षेत्रातील मोरंबा गावाजवळील परिसरात एका झाडावर जखमी अवस्थेत बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळताच तात्काळ हालचाली करण्यात आल्या। माहिती मिळताच तळोदातील रॅपिड रेस्क्यू टीम तसेच खापर वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आवश्यक बचाव साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर बिबट्याची सुटका करणं अत्यंत आव्हानात्मक असल्याचं स्पष्ट झालं। बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने तो आक्रमक होण्याची शक्यता होती, त्यामुळे संपूर्ण रेस्क्यू मोहीम अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि रेस्क्यू टीमने आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट वापर करत कोणताही गावकऱ्याला अथवा वन कर्मचाऱ्याला इजा होऊ नये न देता जखमी बिबट्याची यशस्वी आणि सुरक्षित सुटका केली। या धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनीही वन विभागाच्या कार्याचं कौतुक केलं। रेस्क्यू करण्यात आलेल्या जखमी बिबट्याला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अक्कलकुवा येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आलं असून त्याच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री सुहास चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक श्री अमोल आडे आणि तळोदा वन परिक्षेत्र अधिकारी श्री शंतनू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा रॅपिड रेस्क्यू टीमने यशस्वीरित्या पार पाडली। या मोहिमेत तळोदा वनक्षेत्रातील वनरक्षक रणजित पवार, नामदेव डोंगरे, वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, संदीप भंडारे, जाना पाडवी, महेंद्र तडवी, गिरधर पावरा, जनसिंग वसावे, अमरसिंग वसावे तसेच खापर वनक्षेत्रातील वनपाल श्री शांतीलाल अहिरे, श्रीमती तेली, श्रीमती पाटील, वनरक्षक दिनेश नागमल, अमित पाडवी, सुनील पाडवी, किसन वसावे, लक्ष्मी पावरा, केशुबाई चिंचवले आदी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.